रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा कमी देवा काही लेणे आणि कमी देवा काही नेणे आणि कमी देवा काही गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला लाज मान भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते नकळे साधन या परते नकळे साधन या परते गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुण्या सायासे म्हणे आता फुला जायाचे तुका म्हणे आता पुण्या सायासे म्हणे आता फुला जायाचे आम्हा जगदीचे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे हा गायनाचे उडे आपुलिया छंदे उडे आपुलिया चंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परती गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहो तोषवी आता हृदय हे आपुले चौपाळुनिया बले वरे बैसोपावले श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानम विदाय भक्ती विलोकितो विन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम श्रीसा गुरुंदम महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वेरः अथा वाच सर्वे सुमति परिणामा वदिग्नान् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजा निज मनो मुकुरु सुधारी बरणो रघुबर बिमल जसो जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय 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 हनुमान गोसाई कृपा करहो गुरु देवकी नाई जो सत बार जो सत बार पाठ कर कोई जो सत बार पाठ कर कोई छूटई बंदे मा सुख होई मंगल भवन मंगल हारी मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय राम जय
हे पायावनी या वारकरी संतांच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया चंदे मनाच्या आनंदे आवडीने. प्रस्तुत प्राप्तस्थली चिंतन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग गायलेला अभंग महान वैराग्यवंत संत साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज ज्या साधून त्या ठिकाणी फडकवला. विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देवमान्य संत, संत मान्य संत आणि जगत मान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा, जगामध्ये वैष्णवाला किती किंमत आहे किंवा वैष्णवांची संगती मिळाल्यानंतर काय प्राप्ती होऊ शकते या भूमिकेचा विचार जगद्गुरु तुकोबराय या प्रस्तुत अभंगामध्ये गातायत. तसं तर साधूने आम्हाला अनेक अभंग दिली, काही उपदेशपर आहेत, काही मागणीपर आहेत, काही स्थितीपर आहेत. या भूमिकेचा विचार आम्ही पाहतो तर या अभंगाचा विचार आम्हाला दोन भूमिकेनं करता येईल. एक म्हणजे संतपर प्रकरणातली भूमिका आहे आणि दुसरी परमात्म्याकडे मागणी सुद्धा या अभंगामध्ये आहे. विठाल 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 विठाल. या अभंगावरती माझ्या अल्पित वेळेमध्ये त्या ठिकाणी भूमिका पाहण्याच्या अगोदर अल्पज्ञानामुळे त्या ठिकाणी मला बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या भूमिकेला स्पर्श करण्याअगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सर्वांना श्रुत आहे, सर्वांना कल्पना आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आधारवड आणि ज्या आईनं या जगाला एक साधू दिला, आपल्या सर्वांची खरं म्हणजे माय त्या ठिकाणी माया हरपली. जगाच्या पाठीवर माय असणं ही फार मोठी गोष्ट असते. आईच्या रूपानं आम्हाला सगळ्यांना माया होती. देवगड भक्त परिवार आणि या परिवाराच्या संबंधाने जेवढं महाराष्ट्र त्या ठिकाणी ओळखतो या संस्थानाला, मला वाटतं एक माय आणि आमचा आधार त्या आईच्या रूपानं त्या ठिकाणी हरपला. मातोश्रींचं जाणं झालं, सद्गुरूंना त्या ठिकाणी खरं म्हणजे शोककळा, आपल्या पूजनीय बाबांना त्या ठिकाणी आपण शोककळा त्या ठिकाणी पसरल्या आणि आपण सर्वजण त्या शोकाने त्या ठिकाणी ग्रसित आहोत. आज दशक्रिया विधी संपन्न झाला. त्या निमित्तानं 14 दिवसापर्यंत हा भगवान दत्तात्रयाच्या पवित्र दरबारामध्ये अर्थात देवगड संस्थानामध्ये मातोश्रींना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याकरता हा उत्सव समर्पित होतो. त्यानिमित्तानं सद्गुरू आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय बाबाजी आणि आपण सर्वच त्या ठिकाणी दुःखामध्ये आहोत. सद्गुरू स्वामीजींचा आदेश आणि त्या आदेशानं सेवके सांगितलेली करावी ते काम या भूमिकेनं स्वामीजींनी आदेश केला, गुरूंचा आदेश आला आणि त्या आदेशानं आपल्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी उभा ठाकलो. खरं म्हणजे अगोदर बरं चाललं होतं, पण आता स्वामीजी आल्यामुळे थोडंसं स्वामीजींचं आगमन झाल्यामुळे थोडंसं आता कीर्तन बाहेर करणं वेगळं आणि इथं संस्थानामध्ये कीर्तन करणं, ती स्वामीजींच्या समोर बाबांच्या समोर कीर्तन करणं हे मला वाटतं फार अवघड आहे. बाहेरची 10 कीर्तन जेवढी एनर्जी लागते तेवढी एकाच कीर्तनाला लागेल. अर्धा तास असू दे कीर्तन तुम्ही तरी सुद्धा लागते वा लक्ष्मण महाराज. बरोबर स्वामीजींची त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्गुरू बाबांच्या चरणारविंदी आणि सद्गुरू स्वामींच्या चरणारविंदी प्रथमतः अभिवंदना करतो. त्यांच्या चरणाला स्मरून त्या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये या सेवेला आपण सर्व मिळून न्याय देण्याचा प्रयत्न करूया. भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र दरबारात ही सेवा आहे. मातोश्रींना खऱ्या अर्थानं ती माता किती पवित्र असेल. खरं म्हणजे आपण असं म्हणतो नेहमी पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, जे कुळ पवित्र आहे तो देश पवित्र आहे, ती जागा पवित्र आहे जिथे साधू जन्माला येतात. आपण नेहमी गातो. मला वाटतं ती जागा पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, हे सगळं असताना साधू जिथे येतो ती जागा पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. मग आता ती माय किती पवित्र असेल ज्या माईनं त्या साधूला 9 महिन्यापर्यंत उदरामध्ये त्या ठिकाणी सांभाळलं. मला वाटतं ती पवित्रच आत्मा आहे आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याला त्या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी अभिवंदना करूया. अगदी कमी वेळामध्ये या अभंगाला सगळे मिळून आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूया. सर्व माझे गुरुबंधू मंडळी आहेत, सर्वांच्या चरणारविंदी वंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या समोर त्या ठिकाणी अत्यंत चाणाक्ष शत्रुघ्न या ठिकाणी बसलेला आहे. मी पहिल्यांदाच बोलून गेलो, बाहेर कीर्तन करणं वेगळं आणि इथं कीर्तन करणं वेगळं आहे. स्वतः सद्गुरू स्वामीजी आहेत, स्वामींना त्या ठिकाणी वंदन करतो. खरं म्हणजे संतांनी या अभंगामध्ये परमात्म्याकडे एक भूमिका साकारलेली आहे. परमात्म्याच्या समोर उभा राहून परमात्म्याशी बोलण्याचा संत प्रयत्न करतात. तुकोबरायांची भूमिका, संवादाची भूमिका या अभंगात पाहायला मिळते. आम्ही नेहमी चिंतन करताना करतो, एक आहे वाद, एक आहे विवाद आणि एक आहे संवाद. मग आपल्याला एकच वाद माहिती आहे. कोणता वाद? हात बयामागे सरल्यानंतर आपण जो करतो त्याला वाद असं म्हणतो आपण नेहमी. पण त्याला दुसरी भूमिका आमच्या धर्मशास्त्राने दिली. वादे वादे जायते तत्ववेदाः
जिथे तत्वज्ञानाचं त्या ठिकाणी खरं म्हणजे चर्चा होते त्याला वाद म्हणता येईल. विवाद कशाला म्हणायचं तर एकाच विषयाची चर्चा होत असताना विभिन्न प्रकारची मतं ज्या ठिकाणी मांडले जातात. एकच विषय आहे, जसं तुकोबारांचं आपण नेहमी पाहतो. तुकोबाई जगाशी बोलताना लक्ष्मण महाराज म्हणतात की देव घ्या कोणी आयता आला खरं पुसोनी. आणि लोकांनी सांगितलं महाराज देव न लगे साठवणीचे रुदले लागे. ज्याप्रमाणे परमात्मा घ्या म्हणतात आणि एकीकडे परमात्मा नाही म्हणतात, याला विवाद म्हणता येईल. आणि तिसरी भूमिका आहे संवाद, जे आजच्या अभंगामध्ये पाहता येईल. म्हणून संवादाची भूमिका परमात्म्यासमोर तुकोबरांची आहे. आता आणखी एक महत्वाचा विचार मांडता येईल. खरं म्हणजे बोलताना तुकोबरे दिसत आहेत पण देव दिसत नाही, अर्थात देवाचे शब्दच नाही. संतांचे शब्द आहेत, संतांचे शब्द कळत आहेत पण देवाचे नाही. आता मग याला कसं म्हणता येईल आपल्याला? अगदी आपल्या भूमिकेला पहा, त्या ठिकाणी आपल्याला जो भूमिका आपण सर्वांनी ऐकली ती अगदी मांडण्याचा प्रयत्न करेल. खरं म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपण 6 प्रकारचे प्रमाण मांडतो. एक शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, या सगळ्या ज्या भूमिका आहेत. एक अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, या भूमिकेचा विचार करत असताना खरं म्हणजे इथं अनुमान प्रमाण आम्हाला घ्यायचं आहे. आपल्याकडे अनुमान प्रमाणाची एक व्याख्या केली जाते बघा. यत्र यत्र धूमो तत्र वन्नी. ज्या अर्थी कुठेतरी दूर निघतोय त्या अर्थी अग्नी असला पाहिजे, ही भूमिका आपण नेहमी गातो. त्या अर्थी मला वाटतं ज्या अर्थी दूर निघतोय त्या अर्थी अग्नी असला पाहिजे, तसं ज्या अर्थी तुकोबराय बोलतायत त्या अर्थी समोर देव असला पाहिजे, ही भूमिका आम्हाला पाहता येईल. आणि म्हणून तुकोबराय देवाशी बोलताना देवाला म्हणतात देवा काय दे तर वैष्णवांची संगती दे. आता वैष्णवांची संगती का? जगाच्या पाठीवर दुसराही संगती आहे पण जगाच्या वैष्णवांची संगती का मागितली? आता वैष्णवांची संगती मागण्याच्या भूमिकेला पाहत असताना तुकोबरांच्या मनात काही भावना असते संतांविषयी. खरं म्हणजे जगाच्या पाठीवर एखाद्यानं मला त्रास दिला की समोरच्यालाही त्रास झाला पाहिजे, ही सामान्य माणसाची मानसिकता आहे. एखाद्यानं मला त्रास दिला की समोरच्यालाही त्रास झाला पाहिजे, ही सामान्य माणसाची मानसिकता आहे. पण समोरच्यानं त्रास देऊन सुद्धा समोरच्याला त्रास नाही तर समोरच्या व्यक्तीचं कल्याणच झालं पाहिजे, ही मला वाटतं एक वैष्णवाची आणि साधूची भूमिका आहे. मला वाटतं ज्या ज्ञानोबरांना जगानं त्रास दिला तरी सुद्धा मला हरिपाठात त्या पसदानामध्ये पाहावं लागतं की नाही, जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. ज्या समाजाने एवढा त्रास दिला त्या समाजाकरता सुद्धा ज्ञानोबरांची भूमिका अशी की समाज यांचं वाईट होऊ नये तर यांच्या मनातला वाईटपणा संपून जावा. संतांना त्रास झाला पण संतांनी जगाचं कधी वाईट करण्याचा प्रयत्न केला नाही. आता सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबा, आपण ज्यांना मोठे बाबा म्हणायचो, बाबांना काय कमी त्रास झाला का? नाही, त्यांनाही त्रास झालेलाच आहे. पण तरी सुद्धा जगाचं कल्याण करावी भावना त्यांच्या मनात होती. आता आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू बाबांनाही त्रासच आहे. आता परवाची त्या ठिकाणी एक जणांनी त्रास सुरू केला बाबा, असं म्हणजे आपण पाहतो सगळे. त्यांना सुद्धा म्हणजे काही नसताना जगाच्या पाठीवर मला वाटतं जो व्यक्ती बोलणार आहे त्यांना स्वतःची अगोदर एक भूमिका पाहिली पाहिजे. आपण बोलतो कोणाबद्दल, जसं मी म्हणू शकतो की मला बोलण्याचा त्यांच्याबद्दल अधिकार नाही, जसं मी मान्य करतो तसं त्यांनी मान्य करावं की आम्हाला बाबांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. बाबा हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे बाबा आहेत. आज बाबानं सांगावं हे काम व्हावं ते झालंच पाहिजे. बाबाच्या शब्दाच्या पुढे आज कुणाची ताकद नाही की एखादा शब्द त्या ठिकाणी उच्चारावा. तरी सुद्धा असे काही नास्तिक लोक मला वाटतं त्या युगात होते, आजही यात त्रास देणारा हा समाज आहेच. पण मला वाटतं संतांनी कधी वाईट नाही केलं. मला आता बोलता स्वामीजी आमची चर्चा निघाली, तिथे सगळे चोपदार होते आपले, आमचे संजय महाराज सगळेच होते, लक्ष्मण महाराज नंतर इकडे होते, शुभ महाराज. त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाबांपर्यंत चर्चा आम्ही अगोदर कानावर दिली नाही म्हणले. नंतर कोणीतरी एक भक्तांनी कोणीतरी बाबांना सांगितलं, बाबांनी त्यांनाही सांगितलं बाबा काही करू नका, जाऊ द्या, बोलणारे बोलतायत, काही करू नका, फक्त निषेध त्यांनाच आहे त्या ठिकाणी करा. आता बाबांनी ही भूमिका किती मोठी महाराज, एखाद्यानं त्रास द्यावा, एखाद्यानं आपल्याबद्दल वाईट शब्द बोलावे तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या बद्दल वाईटपणा चिंतायचा नाही, ही साधूची भूमिका असते. आणि याला साधूवृत्ती म्हणतात, त्याला साधूचं अंतःकरण म्हणतात. म्हणून मला वाटतं साधूचीच का संगती मागितली संतांनी, त्याचं ही कारण असू शकतं की संतांच्या अंतःकरणामध्ये जगाबद्दल विकार नाही किंवा जगाचं वाईट व्हावं ही भूमिका त्यांच्या मनात आहे. चला, वैष्णवांची संगती का तुकोबा किंवा संतांची संगती का? वैष्णव कोणाला म्हणावं त्या शब्दाचे सगळे अर्थ आहेत. वैष्णव म्हणजे साधू, साधू म्हणजे संत, संत म्हणजे वैष्णव. मग वैष्णवांची संगती का तर वैष्णव ही जगाचं कल्याण करणार आहे. चला, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, वैष्णवांची संगती का तर संतांच्या कडे नम्रता आहे, संतांचं बोलणं मधुर आहे. मला वाटतं ही भूमिका पाहता येईल. मधुरा वाणी ओठी तुका म्हणी वाव पोटी किंवा ज्ञानोबराया त्या भूमिकेचा विचार करता ज्ञानोबराया म्हणतात सासानी मामा मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानं गोड बोलावं, माणसानं प्रेमानं बोलावं, माणसानं एखाद्या समोरच्याला आदरानं बोलावं, ही भूमिका आमच्या संतांनी आम्हाला दिली. साधू कसे आहेत, वैष्णव कसे तर वैष्णव गोड बोलणारे आहेत. बरं, वास्तविकता गोड बोलण्याकरता काही खर्च येतच नाही.
पण तरी आपला समाज गोड बोलण्याकरता तयार नाही. संत सांगून सांगून थकले, बाबा गोड बोला. हा, असं काही नाही की संत गोडच बोलले, वेळ प्रसंगी संतांची भाषा बदलली सुद्धा, नवल नाही, पण संतांनी अगोदर समाजाला गोड बोलून बघितलं. आता संतांची वाणी ही गोड आहे, आम्हाला गोड बोलता यावं, आम्हाला प्रेमानं बोलता यावं, आम्हाला आदरानं बोलता यावं, ही भूमिका साधून आमच्या समोर ठेवली. कारण ती साधूकडे आहे, पण आमचा समाज गोड बोलण्याकरता तयार नाही. आमचे कीर्तनकार नेहमी सांगतात विनोदानं, बरं गोड बोलण्याकरता किती खर्च असा जर प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आहे 0 मेंटेनन्स. काही मेंटेनन्स आहे का? नाही, मेंटेनन्स काहीच नाही. 0 मेंटेनन्स आहे गोड बोलण्याकरता, काही लागत नाही. पण आपला समाज गोड बोलण्याकरता तयार नाही. म्हणजे गोलेबाबांचं ते विरोधानं सांगायचं, त्यांची वाक्य मला शोभणार नाही लक्ष्मणबा. ती म्हणे एक डॉक्टर पेशंटला चेक करता करता पेशंटला म्हणे, अरे दादासाहेब काय होता असो तू, काय झाला असो तू, थोडं तब्येतीकडे लक्ष दे, खात पी जा, 2 पैसे खाण्यावरती खर्च कर. आता 2 पैसे खाण्यावरती खर्च काय म्हणे, तब्येत चांगली राहील. पेशंटची बायको बाहेर उभी होती, तिला होतच झाली, डॉक्टर साहेब यांना सांगून थकले म्हणे मी, 2 पैसे खाण्यावरती खर्च करी जा, नाहीतर मग डॉक्टरच्या मर्डर आणून पैसे घ्यायला लागते म्हणे. काय का मला डॉक्टर चांगलं पाहिजे का? डॉक्टर चांगलं पण तुम्ही प्रामाणिक सांगा मला, डॉक्टर चांगलं पाहणार. अरे आपल्याला गोड बोलायला काही लागतं का? काही लागत नाही, पण समाज स्वामीजी गोड बोलायला तयार नाही. मला वाटतं समाजानं गोड बोलावं, हे साधून आमच्या समोरची आम्हाला भूमिका दिली, आम्ही गोड बोललो पाहिजे. ऐका, वैष्णवांची संगती का मागितली असेल, ही भूमिका महत्वाची ही आहे की वैष्णव हे त्या ठिकाणी गोड बोलणारे आहेत. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, ही भूमिका संतांकडे. म्हणून देवा वैष्णवांची संगती दे. चला, वैष्णवांची संगती का, तर वैष्णवांची संगती घेण्याकरता खरं म्हणजे संतांचं अंतःकरण हे विकाररहित आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्या विकारांना संतांच्या अंतःकरणात थारा नाही. किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. संतांच्या अंतःकरणात विकार नाही, कामादी विकार नाही, क्रोधादी विकार नाही. आता आणखी एक वाक्य बोलता येईल, ज्या कामावर देवाला सुद्धा विजय मिळवता आला नाही, तो काम संतांनी जिंकला. एक भूमिका आहे बघा. ही सगळी जी विकार आहेत, या सगळ्या विकारांचा कोतवाल म्हणजे काम आहे. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. तो हरिहरांना सुद्धा गंडवतो, असा कामरूपी विकार आहे. संतांची प्रमा बघा, तो केवळ पचानन, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन. हे धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. हा इंद्र चंद्रासी दरारा 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 नवीन जेने जेने, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन, तो केवळ पहचानन येण का मदन, येण का मदन. दणक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा. किंवा अंकेला भूमिका, इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला. ज्या कामानं देवाला सोडलं नाही, आता मात्र आम्ही वेगळी भूमिका पाहताना संतांकडेही पाहतो की त्याच कामावर संतांचा विजय आहे. खरं म्हणजे काम नावाचा विकार भयंकर लक्ष्मण. आपण नेहमी म्हणतो की कामानं जगात कोणाला सोडलं नाही,
जेव्हा काम अंतःकरणात प्रवेश करतो, कामा तुराणाम भयम न लज्जा, त्याला भीती वाटत नाही, त्याला लाजही वाटत नाही. नाती पुढे बोलू का, नाती कळत नाही. पुढे बोलताना की थोडंसं अट्टासाने बोलतो, 3 वर्षाची लेख सुद्धा कळत नाही महाराज. म्हणून देशामध्ये बलात्कारासारखी त्या ठिकाणी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो. आम्ही त्या घटना पेपरमध्ये वाचतो आणि आमच्या अंतःकरणात हळहळ व्यक्त होते. या समाजाला जर त्या ठिकाणी विकारावर विजय मिळवत आला असता तर 3 वर्षाच्या मुलीवर कधी अत्याचार घडला नसता ना, कधी घडला नसता. पण 3 वर्षाच्या मुलीवर ज्या अर्थी अत्याचार होतो त्या अर्थी कामावर विजय नाही मिळवला असा जगानं. तो काम नावाचा विकार आहे, भयंकर आहे. पण आता मात्र साधूकडे जा, साधूकडे जाताना वेगळं प्रमाण आम्हाला पाहावं लागतं. ज्यावेळेस काही वाईट प्रवृत्तीची लोक होती, तुकोबांचं फार भजन चाललंय म्हणजे तुकोबांचं भजन बंद पाडण्याकरता एक नृत्यांगना पाठवली नाचण्याकरता. आपण बहुश्रोता त्या प्रसंगाला सगळ्यांना मी अगदी धावतो पुढे बोलतो. काही नृत्यांगना पाठवली, तुकोबांचं भजन बंद कर म्हणले जा. एक तुकोबांचं खरं म्हणजे तो जी साधना चालली त्या साधनेला त्या ठिकाणी विक्षेप मिळावा आणि साधनेचा विक्षेप होऊन तुकोबांचं नाव देहू गावात खराब व्हावं, ही वाईट प्रवृत्ती त्या लोकांच्या मनात होती. त्यावेळेस ज्यावेळेस नृत्यांगना जाते त्यावेळेस सुद्धा तुकोबांचं वचन आपल्याला सगळ्यांना हे आठवतो, जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास. एकीकडे कामाने विकारांना देऊ जिंकत नाही आणि एकीकडे संत मात्र कामावर विजय मिळवतात. मला वाटतं म्हणून तर तुकोबराय म्हणत असेल कदाचित, देवा द्यायचं असेल तर वैष्णवांची संगती दे. का वैष्णवांची संगती दे? आणखी मला मुद्दा शेअर ऐका. पहिला मुद्दा मांडला मी, वैष्णवांची संगती का मागितली असेल तर वैष्णव ही जगाचं कल्याण करणारे आहेत. वैष्णवांचं अंतकरण हे साफ आहे, वैष्णवांची वाणी ही गोड आहे. चौथा मुद्दा घ्या, काम क्रोध लोभ आपण जे बोललो, खरं म्हणजे परमात्म्यानं पोटापुरतं सगळ्यांना भरपूर दिलंय, पण आज माणूस समाधानी नाही. का माहितीये? मत्स्य रूपी विकार. आपल्याकडे किती आहे ही माणूस पाहायलाच तयार नाही, आपल्या शेजाऱ्याकडे किती आहे ही भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला समाधान शोधता येत नाही. मत्सराचा त्या ठिकाणी आम्ही अंगीकार केला आणि त्या विकारामुळे आम्हाला समाधान शोधता येत नाही. म्हणून विकार संतांकडे एकही विकार नाही, कामादी विकार नाही, क्रोधादी विकार नाही. वेळे प्रसंगी संतांना दाखवावे लागले जगाला, पण संत ही वास्तविकता सगळ्या विकारांना त्या ठिकाणी त्यांचं अंतकरण ही मिळच आहे. असं काही नाही की साधूंना राग येत नाही, एखाद्या वेळेस साधूंना रागही येतो, पण तो वेळे प्रसंगी. अगोदर संत गोडे बोलून पाहता चला, म्हणून तो वैष्णवांची संगती मागितली असेल. वैष्णवांची संगती का तर वैष्णव हे नम्र आहेत. जगामध्ये नम्रता नावाची गोष्ट फार मौल्यवान आहे. आपण नेहमी सांगतो माणूस श्रीमंतीनं सगळ्या गोष्टी घेऊ शकतो पण नम्रता विकत घेऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडे नम्रता आली ना त्याला नम्रता टिकवणं फार अवघड आहे. कारण पद प्रतिष्ठा मान सन्मान या गोष्टी माणसाच्या त्या नम्रतेला बाजूला नेतात, बाजूला त्या ठिकाणी ती नम्रता जाते, पळून जाते, थांबत नाही. तिला आपल्याकडे म्हणतात ना योग आणि क्षेम. नम्रता येणं सोपं आहे, नम्रता टिकवणं अवघड आहे. संतांकडे काय नम्रता आहे. जो साधू मला वाटतं मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो. मेले माणूस जिथं उठविले, किंवा जो व्यक्ती माझ्या सत्यवादाची तप आणि वाचा केली बहुत कल्प. ज्या साधूच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे तरी सुद्धा ज्ञानोबांची भूमिका ही आहे, मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. ही भूमिका मला वाटतं ही नम्रताच असेल ना. संतांकडे नम्रता मोठी. आपल्याकडे जुने एक म्हणत बघा, तुम्ही ऐकले ते तुमच्या, हातीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेली कधी चांगली, बरोबर आहे का? हातीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्ली कधी चांगली. आता त्यालाच एक म्हणत बघा जुनी, वेड होऊन पेढे का, वेड होऊन पेढे, असंच ना बरोबर, वेड होऊन पेढे खाता यावे. जे माणसाला वेड होऊन पेढे खातात त्याला दगतंय बा, त्याचं जमतं. गुलेबाबाचा दुसरा एक दुसरा माझ्या डोळ्यासमोर आहे, ती फार रंगून सांगायचे. ते म्हणजे रावणाकडे काही लोक गेले, रावण महाराज बसले होते आसनावरती लक्ष्मण, आणि आसनावरती असताना यांनी संदेश नेला, महाराज की जय हो. पण क्या संदेश लाए हो महाराज? एक बुरा समाचार है. क्या समाचार है महाराज? आप सब दुनिया को बता रहे हैं राम मेरा दुश्मन है, राम मेरा शत्रु है, राम मेरा दुश्मन है, लेकिन आपका सगा भाई विभीषण, क्या हुआ विभीषण का? आप सब दुनिया को बता रहे हैं राम मेरा दुश्मन है, राम मेरा शत्रु है, लेकिन आपका सगा भाई विभीषण खुलेआम राम का भजन कराय. त्याला राग असला रावण महाराजांना, क्रोधी झाले, तलवारच काढली बा. सेनापती वगैरे त्यांची पत्नी मंदोदरी हे सगळेच निघाले पाठीमागे. नेमकं काय करतात रावण महाराज पाहण्याकरता हे गेले. विभीषणाचा वाडा, तो सुंदर वाडा सजलेला, बाहेर तुळशी वृंदावन, आणि बाहेर फार मोठी रांगोळी काढली होती, अष्टदय त्याला म्हणतात. त्या रांगोळीमध्ये रामाचं नाव होतं. तर ह्या बाबाला पहिलाच त्या नावाचा राग, आणि ते नाव पाहिलं आणखी राग, हे विभीषण त्याला बाहेर, म्हणजे रागाचा प्रसंग आहे ना, हे विभीषण
ते झोपलं नव्हते इतक्या लवकर ते. खरं म्हणजे ते प्रसंगाला तर झालं पाहिजे. आपण म्हणतो ना कीर्तनात विनोद रस, हास्यरस, शांतरस, वीरस हे सगळे प्रकार आहेत. आता त्या रागाच्या प्रसंगाला रागातच बोललो पाहिजे ना मी, असं झालं पाहिजे की नाही. नाही तर मग आमचे जुने कीर्तनकार म्हणून सांगायचे ते म्हणजे बाबा असं होऊ शकतं का, समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला कोंढाणा घेण्याकरता पाठवलं. कोणता किल्ला? कोंढाणा घेण्याकरता. आता कोंढाणा घेण्याकरता ते गेले, तुम्हाला सगळ्यामध्ये 500 मावळे सोबत होते, यशवंती नावाची घोरपड सोबत होती आणि 2 वर फेकली मला दोर बांधून वरती चढण्याकरता, पण 2 घोरपड खाली पडलो. शंभर खाली पडली, 2 खाली आली ती. आता मात्र यांना राग आला. आता रागाच्या भरामध्ये तानाजी कसे म्हणले त्यांना, ही यशवंती आता जर खाली पडली तर याद राख, असं म्हणले ना. आता याच प्रसंगात जर मी आज सांगितलं, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला पाठवलं, 2 घोरपड त्यांनी वरती फेकली आणि वरती 2 घोरपड 2 खाली आली. यांना राग आला आणि मग हे रागाच्या भरात यशवंतीला म्हणतात, हे यशवंती तू 2 खाली पडली बरं. असं जमल का ते? असं नाही जमत. ते प्रसंगाला प्रसंग झाला पाहिजे असं. हा असं द्या काय. हा हे विभीषण इथं झालं, बरोबर आहे. हे विभीषण या रे बाहेर. क्या हुआ भैया, क्या हुआ, ये क्या लिखा है, क्या लिखा है भैया, ये क्या लिखा है. रागाच्या भरात, भैया ये मेरे हृदय में आपके प्रति जो प्यार है वो लिखा भैया. ते प्यार आहे का? डोडं करते ना रामाचं नाव आहे. आता ज्या नावाचा रावण महाराजांना राग आहे तेच नाव लिहिलेलं आहे. भैया ये मेरे हृदय में आपके प्रति जो प्यार है वो लिखा है भैया. आता हे प्यार वगैरे काहीच नाही पण भूमिका पहा. कौन सा प्यार है भैया, ये राम का नाम नहीं भैया, आप समझे नहीं भैया, ये राम का नाम नहीं भैया, ये मेरे हृदय में आपके प्रति जो प्यार है वही लिखा है भैया. क्या मतलब भैया, ये राम नाम नहीं है भैया, जो रा है, रा मतलब रावण महाराज भैया और म मतलब मंदोदरी भाभी भैया. हा कळलं तुम्हाला काय काय म्हणजे थोडक्यात यालाच म्हणतात खाटकाच्या गावात सप्तपशी नाही. हा विठाला म्हणा. ते जुने लोक व्हिडिओ होती म्हणायचे, ते म्हणायचे वेळ होऊन पिढे का, नम्रता आम्हाला घेता यावी, नम्रतेने जगता यावं, आमच्या भूमिकेला आम्हाला नम्रता अंगीकारता यावी. नम्रता नावाची गोष्ट संतांकडे मात्र पाहायला मिळते. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेच ही भूमिका सामान्य आहे का? आणि संतांनी आणखी पुढे टिपलं बुवा, ज्याची अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याला मोठेपणा घ्यायचा, ज्याला मोठं व्हायचं सामान्य नाही. ज्याला मोठं व्हायचं ना त्याला दुःख पचवता यावं, त्याला जगाचा तिरस्कार पचवता यावा, जगाचे शब्द त्याला ऐकता यावे, जगानं नावं ठेवली तर ती ऐकता यावी. मोठं होणं सोपं नाही. मोठं होणं दिसतंय मोठं होणं, पण जगाचा त्या ठिकाणी शब्दाचा घाव फार सोसावे लागतात. कारण शब्द ही शस्त्र आहेत. आम्हा घरी धन शब्दाची सरतने, शब्दाचीच शस्त्र यज्ञ करू असं म्हणतात बुवा. एखाद्यानं सापट मांडी तर विसरेल, पण शब्दरूपी घाव कधी भरत नसतात. शब्दांचे घाव भरण्याकरता फार दिवस, म्हणजे असं म्हणतात गौऱ्या मसला जातात पण शब्दाचे गाव भरत नाही, कधीच भरत नाही. शब्दाचे गाव भरण्याकरता फार सायास आहे, फार कष्ट आहे. म्हणून शब्द फार भयंकर असतात, आम्ही जपून वापरले पाहिजे. संत काही नम्रता आहे. नम्र झाला भूतात येणे कोंडिले अनंता. आणि ज्याला मोठं व्हायचं त्यांना दुःख सुद्धा भोगणं तयार आहे. साधून दुःख सुद्धा भोगलेलं आहे. म्हणून तर संतांना वाटलं असेल कदाचित, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा. हा लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना, यातना, यातना कठीण, 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 कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा
पण साधूकडे हे सगळं असताना सुद्धा, सामर्थ्य असतानाही संत म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा, नम्रता नावाचा एक मोठी भूमिका संतांकडे आहे. कदाचित ही भूमिका असतानाच मला वाटतं संतांची मागणी संत करतायत. वैष्णवा संग म्हणून तर वैष्णवाची संगती का? संत ही नम्र आहेत म्हणून वैष्णवांची संगती, संत हे गोड बोलणार आहेत म्हणून वैष्णवांची संगती, संत हे जगाचं कल्याण करणार आहेत म्हणून वैष्णवांची संगती, संत हे अंतःकरण निर्मळ आहेत म्हणून वैष्णवांची संगती. आणखी पुढे चला, संत हे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत दिसतो ना आमच्यासारखे. मला वाटतं आम्ही भाग्यवान माणसं आहोत सगळे. नेवासा तालुका, देवगड हा पट्टा सगळे भाग्यवान आहोत. आम्ही नाही बघितले ज्ञानोबा, आम्ही नाही बघितले तुकोबा, आम्ही नाही बघितले संत नामदेव महाराज, पण आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही संत सद्गुरू किसनगिरी बाबा बघितले, सद्गुरू संत आपले मोठे बाबा. अर्थात आपण बाबांना बघितलं, आता स्वामींना बघतो. आम्ही सगळे आम्ही म्हणलो पाहिजे की आम्ही संत बघितले, साधू, आम्ही भाग्यवान पिढी आहोत. आमच्या समोर ही साधू आहेत, चालती बोलते संत. फक्त आता विश्वासा ज्यावेळेस ज्ञानोबराय होते त्यावेळेस ज्ञानोबराय कळले नाही कळले, तुकोबा कळले नाही. आता काही लोकांना आजही नाही कळत बाबा, मग त्याला काय आपण काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आपली निष्ठा, आपली शंका कधी परमार्थाची ढळू द्यायची नाही, श्रद्धास्थान ढळू द्यायची नाही. आमची श्रद्धा त्या ठिकाणी सद्गुरू किसनगी बाबा आहेत, आमची श्रद्धा बाबा आहेत. सद्गुरू बाबांच्या चरणाविंद आमची जी श्रद्धा आहे, महाराजची भावना फार मोठी आहे. आम्ही तिला कधी तडा जाऊ द्यायचं नाही. असे लोक येतील जातील, नावं ठेवतील, लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आम्हाला. म्हणून चला, चांगली लोक आली की वाईट लोक येणारच आहे. बाबांचंच एक वाक्य आहे. बाबांचं कीर्तन ऐकताना मी बाबांचं वाक्य केलं. स्वामीजी बाबा म्हणे, हिंदी काहीतरी पद माझ्या स्मरणात येतात ते. बाबा म्हणे, भगवान हम आपसे गुजारिश करते हैं, हे भगवान तेरे दरबार में फरियाद, तेरी दरबार में फरियाद है, मत कर ऐसे पापियों को पैदा जो देश और धर्म को बर्बाद करते. बाबांचंच वाक्य ना. मला वाटतं बाबांच्या वाक्याला आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही हे परमात्म्याला आम्ही विनंती करूया. असे लोक खरं म्हणजे नाही जमाले तरी काही हरकत नाही. बाबांचंच वाक्य ते मी ते सहज ऐकलं होतं बाबांच्या मागे. आता मला वाटतं सावखेडला कीर्तनामध्ये कुठेतरी ऐकलं होतं बाबांचं कीर्तन मी महंताकडे. आता स्वामीजी कीर्तन मला खरं म्हणजे अगोदर वाटलं एवढी मोठी माणसं कीर्तन बसतात. स्वामीजी आमचे कैलास बाबांचं वाक्य आहे, सद्गुरू स्वामीजी आता पुढे बसलेले आहेत. मोठी माणसं असली की दडपण येतं असं म्हणतात. भाऊ मी तो उलट बोलू का? आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं, आपल्यापेक्षा अधिकारी माणसं, आपले श्रीगुरू माणसं आपल्या समोर बसणं ही दडपण नाही, उलट हा आशीर्वाद आहे. खरं म्हणजे ही मोठी डीपी आहे. कोणती डीपी आहे? मोठी डीपी. हे सगळे लहान डीपी आहेत. हा, आमचे कैलासवाले गोड सांगतात, त्यांचं कालच कीर्तन आहे तिला गोड सांगतात. आमचे मंत म्हणतात, लहान डीपीकडे सप्लाय कमी झाला का सप्लाय येतो कुठून? हा असं येते. म्हणून आशीर्वाद रूपी सप्लाय सगळा इकडून येणारच आहे. विठाला विठाला चला असं हे आशीर्वाद रूपी आमच्याकडे सप्लाय नाही. खरं म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारी माणसं सद्गुरू बसले समोर, याचा एक वेगळा आनंद असतो. आणि मी पहिल्यांदा बोलून गेलो, हे कुठेतरी आमचं सौभाग्य आहे की देवगड संस्थानामध्ये एक अर्धा एक तास सेवा करण्याचं आमचं सद्भाग्य आहे. बाहेर आम्ही 10,000 लोकात कीर्तन केलं तरी मजा नाही बा. इथं कीर्तन करणं आणि देवगड संस्थान जिथं आपली श्रद्धा आहे, जे आपलं गुरुघराण आहे. मला बाबांचीच माळ आहे लहानपणापासून. जे अरे बापरे, बाबा सुद्धा बाहेरून ऐकताय, हे मला त्याचा आनंद आहे महाराज. आता माझ्या लेकराला सुद्धा मी आता स्वामींच्या बाबांच्या हस्तीच माळी घातली ना मागे. आमची सगळे आता आमच्या वडिलाच्या काळात माळ नव्हती, पण आता माझ्यापासून आमची परंपरा वाढली पुढं. मला वाटतं ह्याच परंपरेचे आम्ही पाहिजे आहोत ना. बाबा सुद्धा ऐकतात आणि या भूमिकेचा विचार आमच्या मनात आहे. खरं म्हणजे साधू या जगापेक्षा वेगळे आहेत, दिसतात आपल्यासारखे. म्हणून साधूला कधी आम्ही सामान्य माणूस समजण्याची कधी चुकी करायची नसते. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, या भूमिकेचा विचार मला वाटतं. म्हणून कदाचित वैष्णव हे आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, अधिकारी आहेत, म्हणून वैष्णवांची संगती दे. तुकोबा वैष्णवांची संगती का? तर वैष्णव ही जगाला सर्वस्व बहाल करणारे आहेत. सर्वस्व, स्वतःचं पद जगामध्ये कुणी कोणाला देत नाही, पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवर एक भूमिका पाहता येईल. संतांनी मात्र स्वतःचं पद जगाला दिलं. आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. किंवा आणखी प्रमाण बघा, कृपा कटाक्ष निहाळले आपुल्या पदी बैसविले बाप रुक्मादेवर विठ्ठल. ही भूमिका मला वाटतं त्या संतांनी सर्वस्व दिलं. नाही तर सर्वस्व कुणी कोणाला द्यायला तयार, कोणी कोणाला देत. आमची जिवंत महाराजांचं ते आताच येऊन गेले, मला वाटतं बाबांना भेटून गेले. ती नेहमी विनोदाने एक प्रश्न ते नेहमी सांगायचे विनोदानं. ते म्हणायचे, सर्वस्व जगाला कुणी बहाल करतं का? कुणी करत नाही, कुणीच करत नाही. माझ्या खिशात जरी 500ची नोट असेल, एक 100ची असेल, आणि जरी मला भिकारी भेटलाय का, मी त्याला 500 देईन का 100 देईन का 10 देईन? हा, तुम्ही बोल ना, किती देईन? 10 देईल, बरोबर आहे. असं होईल का मी 500 काढून देईन? नाही, म्हणजे
सर्वस्व देण्याची आपल्यामध्ये त्या ठिकाणी मी म्हणतो, आपण त्या ठिकाणी कुठेतरी त्या भूमिकेला विचार आम्ही करू शकत नाही, आम्ही देऊ शकत नाही. ती जिवंत मानांती विरोधात सांगतात, ती म्हणे एक भिकारी त्या आला म्हणे आणि मी त्याला दारू देऊन टाकले मोकळे मना म्हणे. ती भिकारी लक्ष्मण 10 मिनिटांनी परत आला म्हणे, महाराज आणखी द्या. ती म्हणे, आता दारू दिले म्हणे. तो म्हणे, महाराज माझी मैत्रीण पण सोबत म्हणे. काय कमाल आहे, अरे तुझी मैत्रीण म्हणे, भिकाऱ्याला मैत्रीण असते का? ती म्हणणे ना, तिच्यामुळे भिकारी झालो म्हणे. काय कमाल आहे, काय कमाल आहे, अवघड काम आहे बाबा. भिकारी सुद्धा समाधान नाही मारता. ऐकू द्या, मला वाटतं कोणी देतं, कोणी सर्वस्व देत नाही कोणी. आम्हाला त्या ठिकाणी एक भूमिका आहे आमची, सर्वस्व कोणी कोणाला बहल करत नाही, पण संतांनी मात्र जगामध्ये सर्वस्व बहाल केलं. आमच्या पैठणचा इतिहास घ्या, ज्या लेकराला अ आ इ ई उ ऊ वाचता येत नाही अशा गावबा नावाच्या लेकराला सुद्धा संत तो बहाल केले की नाही. आज नाथबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला गावाचं दर्शन घ्यावंच लागतं. संतत्व आहे, संत गावबा नावं त्यांना प्राप्त झालं. सामान्य पुरणपोळी खाण्याकरता आलेले गावबा महाराज आहे. लेकराचा हात पकडला आईनं, रोज पुरणपोळी मागायची. आता सामान्य गरीब कुटुंबातली ती आई रोज त्या ठिकाणी तिनं धुणं भांडी करावी लोकांच्या घरची आणि संसार चालवावा, उदरनिर्वाह करावा. पुरणपोळी आणायची कुठून? त्यावेळेस हा गावबा नावाचा मुलगा पुरणपोळी खाल्ल्याशिवाय राहत नव्हता. आई खाणार तर पुरणपोळी, नाही तर खाणार नाही, जेवणार नाही. आता शेवटी त्या आईचं हृदय महाराज. लेकराचं दुःख पाहता येत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. लेकराचं दुःख आईला सहन होत नाही. तिनं बातमी कळली, नाथबाबांच्या घरी पुरणपोळी बनते म्हणले. गेली ती, लेकराचा हात पकडला. बाबा हे माझं लेकरू रोज पुरणपोळी मागताय, पण माझ्याकडे पात्रता नाही रोज याला पुरणपोळी खाऊ घालायची. म्हणे, बाई ताई काय करायचं सांग, मी काय करू तुझ्यासाठी? बाबा माझं लेकरू तुमच्याकडे ठेवा, तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला मदत करेल, तुमचं काम ऐकेल, फक्त त्याला रोज पुरणपोळी खाऊ घाला. जर तुमच्याकडे विजय पांडुरंगाच्या त्या परमात्म्याला रोज नैवेद्य बनतो म्हणले पुरणपोळीचा, एवढी माझी इच्छा, एवढी माझी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. नाथबाबांचं हृदय मारा. ठीक आहे ताई, एवढेच प्रश्न आहे ना, ठेव तुझं लेकरू इथं. आणि ते गावबा नावाचा मुलगा तिथं पैठणमध्ये राहिला नाथबाबांच्याकडे. आता या गावाला एवढंच माहित, सकाळी उठायचं पुरणपोळी खायची, दुपारी झोपा काढायच्या, संध्याकाळी उठायचं का पुरणपोळी मागायची, बाकी काही माहित नाही याला. सकाळी उठायचं पुरणपोळी खायची, दुपारी झोप काढायची, संध्याकाळी उठायचं पुरणपोळी मागायची, एवढी ज्याला माहिती. अ आ इ ई उ असा शब्द ज्यांच्याकडे नाही. पण त्या सुद्धा गावाला ज्यावेळेस नाथबाबांचं रामायण लिहायचं सांगायचं चालू होतं, नाथबाबांनी सांगितलं मी जलसमाधी घेतोय. काही लोक म्हणे, महाराज तुम्हाला जलसमाधी घ्यायची, ठीक आहे, पण मग अर्ध रामायण आपलं बाकी आहे, ती सांगायचं कोणी, लिहायचं कोणी? नाथबाबांकडून सरळ शब्द निघाले, माझा गावबा लिहिल. आता गावबा नावाचा हा प्राणी म्हणजे जो मुलगा होता तो गावबा, त्याला कधी काहीच माहिती नाही, अ आ वाचता येत नाही, असा गावबा. त्याने सांगितलं महाराज हा गावबा लिहिल का? म्हणजे हिनवलं त्या गावबाला. नाथबाबांचा आशीर्वाद महाराज सांगितलं हा गावबाच लिहिल. गावबा हा बाबा या म्हणले, आसनावरती बसवलं, डोक्यावर हात ठेवला, सांगितलं गावबा रोज या ग्रंथाचं दर्शन घ्यायचं, परमात्म्याला त्या ठिकाणी हात जोडायचे, विजय पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि सद्गुरूचं स्मरण करून या ग्रंथावरती त्या ठिकाणी लिहायला बसायचं. बाबा मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही. काही नाही म्हणले, तुला उद्यापासून वाचता येणार आणि लिहिता येणार. नाथबाबांनी डोक्यावरती हात ठेवला. याला म्हणतात कृपा कटाक्ष न्याहायले आणि आपुल्यापदी बैसविले, ही भूमिका आहे. आणि संतांनी स्वतःच्या आसनावर बसवलं, पदावर बसवलं आणि रामायण लिहिण्याचा अधिकार त्या गावाला बनवलं. आज नुसतं नाथबाबांचं दर्शन आपण केलं म्हणजे दर्शन घडत नाही, उलट नाथबाबांच्या समाधीच्या जवळच अगदी 10-20 फुटाच्या अंतरावरती गावबा नावाच्या संताची जलद त्या ठिकाणी समाधी आहे. गावबा नावाचा त्या ठिकाणी एक सामान्य मुलगा संत तो बहाल करू शकतात, ते संत आहेत. म्हणून चला ऐका महत्वाचे विचार. संत हे सर्वस्व देणारे आहेत, संत हे नम्र आहेत. वैष्णवांची संगती का तुकोबा, तर वैष्णव हे नम्र आहेत म्हणून वैष्णवांची संगती. वैष्णव हे गोड बोलणारे आहेत म्हणून वैष्णवांची संगती. वैष्णव हे अंतःकरणारे निर्मळ आहेत म्हणून वैष्णवांची संगती. वैष्णव संत हे जगाला सर्वस्व बहाल करणारे आहेत म्हणून वैष्णवांची संगती. संत हे जगापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून वैष्णवांची संगती. आणि जगाचं कल्याण करणारे संत आहेत म्हणून वैष्णवांची संगती. अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन आहे. वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा. आणि कमी देवा काही नेले, आणि कमी देवा काही नेले, आणि कमी देवा काही नेले,
पहिल्या चरणात महाराजांची भूमिका, परमात्म्याला विनंती आहे, प्रार्थना आहे, देवा वैष्णवा संगती मला पाहिजे. आणि वैष्णव त्या ठिकाणी एक महत्वाची भूमिका, वैष्णव कोणाला म्हणावा, आपण नेहमी पाहतो वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, किंवा संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. जो दया क्षमा त्याच्या अंगामध्ये त्या ठिकाणी आहेत, ह्या भूमिका ज्यांच्याकडे आहे तो संत आहे, तो वैष्णव आहे. आणि अशी वैष्णवांची किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, या जगामध्ये ज्याला सर्वत्र देव दिसतो, प्रत्येकात परमात्मा आहे, ही भूमिका ज्याच्या अंतकरणात असते त्याला वैष्णव म्हणता येईल, त्याला वैष्णव म्हणता येईल. खरं म्हणजे आम्हाला मंदिरात देव दिसतो, नवल नाही, पण साधूकडे थोडी भूमिका पहा. आम्ही 15 वाद्य पहिलं जे शिकतो, सगळ्यात पहिले ममई मोंशो जीव लोके जीवभूत सनातन हा. अर्जुना, जो अंश तुझ्यात आहे तो सर्वामध्ये आहे, म्हणजे अर्थात प्रत्येकामध्ये मी आहे. जी डोळ्याने दिसतंय त्या सगळ्यामध्ये मी आहे. परमात्मा हा कणाकणात, ही भूमिका आम्हाला त्या ठिकाणी संतांनी शिकवली. परमात्मा फक्त आम्हाला कधी मंदिरात शोधायचा नाहीये, मला वाटतं तो प्रत्येकात आहे. एखाद्यानं त्या ठिकाणी चिमटा मी घेतला की जसं मला संवेदना आहेत, मला दुःख होतं, तसं समोरच्यालाही एखाद्याला मी त्रास दिला की त्यालाही त्रास होतो, त्याचाही आत्मा दुःख होतो, त्याचाही त्याच्या मनात अंतकरणातला हृदयातला परमात्मा ही त्या ठिकाणी देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. परमात्मा प्रत्येकात आहे. आम्हाला फक्त देव मंदिरात दिसू नये तर प्रत्येकात दिसावा, प्रत्येकात शोधता यावा. आम्हाला प्रत्येकात देवत्व ज्या दिवशी दिसेल ना त्या दिवशी आमचा मोठा परमार्थ आहे. आम्ही म्हणतो नाही परमार्थ. आपल्याकडे संतांनी व्याख्या दिली, बाबा फक्त मंदिरात देव दिसतो म्हणजे देव नाहीये. तर आम्हाला कोणाही जीवाचा न घडो मत्सर, ही ज्या दिवशी तू पदाला आरूढ होशील ना, आपल्याकडून कोणी कोणाचं वाईट होऊ नये, हे पद ज्या दिवशी तुला गाता येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुझा परमार्थ आहे, त्या दिवशी तुझा देवदेव आहे. आम्हाला प्रत्येकात देवत्व शोधतं. आता लोक म्हणतात लक्ष्मणबुवा जग चंद्रावर चाललंय, पण महत्वाची भूमिका शोकांतिका अशी आहे, आजही आपल्या घरा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत आमचे संबंध प्रेमाचे नाही आहे. जगात ही सत्य घटना आहे. मला वाटतं ही शोकांतिकाच असेल. लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, आता चाललंय जग चंद्रावर, नवल नाही. लोक तिथेही प्लॉट घेण्याच्या तयारीत आहेत. काही लय श्रीमंत लोक आहेत म्हणा, तिथं सुद्धा प्लॉट ते बुक करून टाकतील लगेच, निघता प्लॉटिंग पडली पाहिजे लगेच प्लॉट घेतील ते, नवल नाही. चंद्रावर लोक आता प्लॉट घ्यायच्या तयारीत, नवल नाही. पण मला वाटतं आजही आमच्या घरात राहणाऱ्या, आमच्या घरात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत आमचे संबंध प्रेमाचे नाही. लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, पण आजही आमच्या घरातल्या आमच्या सख्या भावाशी आमचं निर्बंध नाही. लोक म्हणतात जग चंद्रावर चाललंय, पण आजही आम्हाला आमच्या घरातल्या म्हाताऱ्या आई बापाचा सन्मान करता येत नाही, आदर देता येत नाही. ही मला वाटतं महत्वाची भूमिका असेल. आम्हाला ग्राउंड लेवल आम्ही काय जगतोय, परमात्मा फक्त मंदिरात शोधतो, पण यांचं काय, आम्हाला प्रत्येकात शोधता यावा. प्रत्येकात परमात्मा आहे, प्रत्येकात देवत्व आहे. आणि ज्ञानोबा त्या पुढे बोलतात, एखादा व्यक्ती सगळ्या जगाशी गुडगुड गप्पा मारतो, सगळ्या जगाशी गोड बोलतो, पण जो व्यक्ती घरी आल्यानंतर म्हाताऱ्या आई बापाचा सन्मान करत नसेल, त्यांना आदर देता येत नसेल, त्याच्यासारख्या जगामध्ये तरी घरी माता पितरा धड बोली नाही, संसारा एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. म्हणून मला वाटतं त्या भूमिकेला आम्हाला प्रत्येकात देव दिसावा, प्रत्येकात देवत्वाची भूमिका आम्हाला साकारता यावी. प्रत्येकात देव आहे ही भूमिका आम्हाला विठ्ठल जयी सई भरला, ही जी पद संतांनी आम्हाला दिली, सर्वागटी राम विठ्ठल जयी सई भरला, पिता ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, या सगळ्या भूमिकेचा विचार संतांनी जो आमच्या समोर ठेवला तो आम्हाला त्याच्यावरती आरूढ होता यावं. आणि ते आरूढ जे पद आहे त्या सगळ्या पदाला आरूढ झालेले कोण आहेत तर ते संत आहेत, ते वैष्णव आहेत. म्हणून अशा वैष्णवांची संगती देवा जर मला मिळाली तर काय होईल, मला सुख वाटेल, सुख वाटे जीवा. खरं म्हणजे सुख ही वैष्णवांजवळच आहे. सुख वसे हेची टाई बहुपाई संतांची, सुख कोणाजवळ असेल तर ते संतांकडेच आहे. म्हणून वैष्णवांची संगती जर मिळाली तर काय मिळेल, सुख वाटे जीवा, याच्यापेक्षा देवा दुसरं मला काही नको. आणि जर अशा वैष्णवांची संगती मला मिळाली तर मी काय करेल, अभंगाचं दुसरं चरण. गायनाचे ओढे आपुले आचंदे, गायनाचे ओढे आपुले आचंदे, गायनाचे ओढे आपुली आचंदे, मनाच्या आनंदे आ आ आ आव. थोडं अत्यंत गोड. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. देवा जर वैष्णवांची संगती मिळाली तर मी काय करेल, गायन करेल, गाये नाचे नाचेल, उड्या मारेल, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, आणि आपल्या छंदानं करेल. परमार्थ हा आवडीचा विषय आहे, हा अंतःकरणाचा विषय. अंतःकरणातून आवड निर्माण व्हावी आणि त्या आवडीनं परमार्थ करावा. एखाद्यानं बळजबरीनं परमार्थ करून घ्यायचा विषय नाही हा परमार्थ. म्हणजे
परमार्थ करण्याकरता मनाची आवड पाहिजे. आपल्याकडे तुकोबांचं एक वचन आणखी, आवाज चालली पंढरपुराविषयी पासून आली घरा, माझी आतीचा कलवडू माझं वाचून नको फोडू, किंवा परिसे गे सुनबाई नको वेचू दूध दही, हे सगळ्या भूमिकेचा काहीतरी मला वाटतं 13-14 चरणाचा तो अभंग आहे. बळजबरी पंढरपूरला एखादी आई चालली म्हणले पण वेशीपासून 14 वेळेस घरी आली, हे जमत नाही. परमार्थ हा आवडीचा झाला पाहिजे, नाचला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, आणि हे सगळं आवडी मनाची मोठी. परमार्थामध्ये महत्वाची भूमिका आहे मनस्थिती. पहिला मन आहे, कारण कुठल्याही ठिकाणी जात असताना पहिले मनाला त्या ठिकाणी फार वेगे बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणून परमार्थ करण्याकरता सुद्धा पहिले मनाची आवड झाली पाहिजे. आणि म्हणून मनाची आवड झाली की बरोबर शरीराला इंद्रियाला बुद्धीला ती मन चालना देतं, आणि मग आमच्याकडून त्या ठिकाणी कुठलंही कार्य होत असेल तर पहिलं मन आमचं कारणीभूत असतं. म्हणून मनाच्या आनंदे आवडीने, आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठली लाज वाटायला नको, भीती वाटायला नको, आणि ज्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतोय शंकाही यायला नको. आम्ही ज्या साधूवर विश्वास ठेवतोय ना, त्या साधूने आम्हाला काही भूमिका दिल्या, त्या परंपरेवर आम्ही डोळे झाकून चालला पाहिजे. आम्ही चालतोयच ना. सद्गुरू समर्थ किसनगी बाबांनी परंपरा दिली, सद्गुरू बाबांनी परंपरा दिली, सद्गुरू स्वामी देत आहेत, त्या परंपरा आमचा डोळे झाकून विश्वास आहे. आम्ही चाललोच पाहिजे, परंपरेवर चाललो पाहिजे. लोक म्हणतात महाराज काय बाबा तुम्ही म्हणता साधू साधू, आता मागे अशा घटना घडायला लागल्या. अजिबात नाही. विश्वास ठेवायचा असेल तर साधू ओरिजिनल पाहिजे. मी ते वाक्य बोलतो बा, तुम्ही कोणाच्या मागे पडू नका, कोणा धोतर धरू नका, विश्वास ठेवायचा ना सद्गुरू बाबावर ठेवा, बस. काय मनालाच नाही महाराज. बाबावर स्वामी हे सगळे महात्मे आम्हाला जे भेटले नाही हे सामान्य नाही. आम्ही फार भाग्यवान माणसं आहोत महाराज, आपल्याला देवगड परिसर भेटला. अजिबात नाही. कारण या मृत्यू लोकांमध्ये मला वाटतं आपण म्हणतो स्वर्ग आपण स्वर्ग कोणी पाहिलं नाही, पण या जगातला आणि या कलियुगातला स्वर्ग जर कोणता असेल तर आमच्यासाठी देवगड स्वर्ग आहे, बस. तो स्वर्ग नाही आमच्याकरता. ही महत्वाची भूमिका आहे. आम्हाला देवगडच स्वर्ग आहे. आणि देवगडामध्ये आल्यानंतर स्वामीजी काही लोक असे आहेत घरून त्रास झाला कधी देवगडला इथे. आता मला जास्त माहीत नाही, तुम्हाला जास्त अनुभव आहे. मग आहे बरेच लोक असे, घरी त्रास झाला का संसाराचा, नवरा काही बोलला का चालले म्हणजे देवगडला, आल्या देवगडला, इथं प्रसाद घ्यायचा, मस्त बस झाला खाली सावली खाली जाऊन, म्हणजे जगाचं दुःख विसरून जायचं. देवगड म्हणजे आपल्याकरता सगळे दुःख विसरायचं ठिकाण झालंय. आणि आलंच पाहिजे. आम्हाला बाबांनी परंपरा दिली, आम्ही ज्या परंपरेशी जगतोय ना त्या परंपरेवर श्रद्धा ठेवा. कुठलीही शंका आमच्या मनात येऊ नको. विश्वास त्या ठिकाणी आमचा पाहिजे, दृढ विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास. आम्ही सर्व भावाने दास झालो पाहिजे. या देवगड संस्थांचे आम्ही सगळे पायिक आहोत, तुम्ही मी सगळेजण. आपण विश्वास ठेवला पाहिजे. बाबाने आम्हाला काही परंपरा दिल्या. आम्ही सगळे एक वाक्य आणखी बोललं, आपण सगळे सनातनी आहोत. अगदी 10 मिनिटात मला थांबायचं आहे. आम्ही सगळे सनातनी आहोत. आताच मी शिवमहाराज मला बोलते म्हणले महाराज क्लिप तुम्ही आता जी इंस्टाग्रामवर टाकली, मी परवाच बोललो महाराज. खरं म्हणजे आमच्या तरुण आज भरकटलेला तरुण खरं म्हणजे या परंपरेशी जिथं जोडला गेला तो परिसर म्हणजे देवगड आहे. आज नाही तर तुम्ही दुसऱ्या परिसराची स्थिती बघा. आज तरुणांना पाश्चिमात्य संस्कृती डोक्यावरती घ्यायला आवडते. रोज डे, प्रपोज डे, किस डे, डेनी त्यांच्या मनावरती राज्य केलं. कपाला गंध न लावणे ही त्यांची परंपरा झाली, फॅशन झाली, आवड झाली. आमच्या तरुण ताईला कमी कपडे घालणे ही फॅशन वाटायला लागली, मंदिरात न जाणं ही फॅशन वाटायला लागली, वडीलधाऱ्यांचा आदर न करणे ही फॅशन, म्हणजे कुठेतरी तरुण भरकटला. पण आमचा तरुण चांगला आहे. आज आम्ही परंपरेशी जगलो पाहिजे. आम्ही सगळे सनातनी आहोत ना, प्रभू रामांचे आम्ही वारसदार आहोत, छत्रपतींचे आम्ही वारसदार आहोत, तर त्या परंपरेने आम्ही जगलो पाहिजे. त्याचा आदर, त्याचा अभिमान, स्वाभिमान आम्हाला सगळ्यालाच पाहिजे. आणि आम्हाला आहे नवल नाही, कारण आपल्याला त्या ठिकाणी सद्गुरूंची त्या ठिकाणी मोठी भूमिका आहे. आपल्याला मिळालेले सद्गुरू हे फार सामर्थ्यशाली आहेत ना. मला वाटतं त्या परंपरेने जगलो पाहिजे. परंपरा मी एक जण म्हणलं कपाला गंध लावला पाहिजे, तू लावत नाही. तोंड महाराज नाही मी कपाला गंध लावत नाही, मी सायन्सला आहे म्हणे. आता सायन्सला म्हणजे कोणती क्रांती केली तो सायन्सला, काय कामाला झाले? अवघडच काम आहे. आम्ही सनातनी आहोत. कपाला गंध असावा, कपाला टिळा असावा, कपाला तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, या सगळ्या भूमिका आमच्या मनात असाव्या. कपाला गंध शोभला पाहिजे. तिलक लगाना सनातनियों की शान है, तिलक लगाना सनातनियों की शान है और तिलक लगाना हम सनातनियों की पहचान है. आम्ही तो लावला पाहिजे. आमची ओळख आहे. कपाला गंध असावा. आम्ही त्या ठिकाणी आमच्या धर्माला, संस्कृतीला शोभेल असे कपडे घालावे. आमच्या ताईचा त्या ठिकाणी तो एक किती भूमिका असेल. मला वाटतं त्या परंपरेला आमचा परिसर चांगला आहे. त्या बाबतीमध्ये आमचा परिसर हा देवगड परिसरामुळे आणि देवगड संस्थानामुळे आपली जेवढी छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, इकडे अकोला तालुक्यापर्यंत जा तुम्ही, संगमनेर, अकोला, राहुरी हा सगळाच पट्टा इकडे घ्या. बुलढाणा जिल्हा बाबाजी कोण येतात, बुलढाणा जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, जेवढा भक्त परिवार देवगडशी जोडलेला आहे
तो आजही त्या ठिकाणी परंपरेनं जगतोय, त्या परंपरेचा आदर करतोय, सन्मान करतोय. मला वाटतं त्या परंपरेशी आम्ही पायिक आहोत, आम्हाला सन्मान करता यावा, कुठल्याही प्रकारची शंका लाज आमच्या मनात येऊ नये, आम्हाला त्या ठिकाणी ती जपता यावी. लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते. आणि म्हणून वैष्णवांची संगतीमध्ये हे सगळं मिळेल, मी सगळं करेल. देवाला वाटतं तुकोबा माझ्या समोर उभा राहतात, मला काही मागत नाही, मग तुको आम्ही काय काम करावं. त्यावेळेस संतांनी शेवटच्या जन्म तुकोबा म्हणे आता पुल्या साया रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आता तुमचा आदेश आला म्हटलं, मला काही विषय नाही, पण आता तुम्हीच तुमच्या ऐकूनच आम्ही म्हणतो सगळे शिवतांडव वगैरे. सर्वांचा खरं म्हणजे देवगडचा आशीर्वाद या शिवतांडवाच्या माध्यमातून मला मिळाला. खरं म्हणजे आमचे सर्व गुरुबंधू आहेत. लक्ष्मण महाराजांची माझी फार जुनी आणि आमच्या त्या ठिकाणी या संस्थांची फार सेवा करणारे ते आहेत, त्यांची माझी जुनी ओळख. खरं म्हणजे आमची एक मित्रत्वाचं नातं त्यांनी जवळजवळ 10 वर्षापासून जपत आलेत. हे सर्व आमचे गुरुबंधू आहेत, सगळ्यांना वंदन करतो. सद्गुरू स्वामीजी बसून आहेत, सद्गुरू बाबा सुद्धा बाहेरून ऐकतायत. सद्गुरू बाबांच्या चरणाविंदी सेवा समर्पित करतो, दत्तात्रयाच्या चरणी सेवा समर्पित करतो. आदरणीय आमचे बाळू महाराज, तुमचा आग्रह होता, तुम्हालाही वंदन करतो मनापासून. आज देवगड संस्थांची सेवा करण्याचं सद्भाग्य. आणि हा संस्थान म्हणजे काही वेगळं नाही, आम्ही यांना आमचंच मानतो, माझंच मानतो मी. संस्थान हे माझं त्या ठिकाणी फार नितांत प्रेम या संस्थांवरती. आणि कुठे जरी गेलो मी तरी आज सुद्धा सांगतो की माझी माळ बाबांची आहे. एक आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो, आपलं ज्याच्यावरती श्रद्धा आहे ज्या संस्थांवरती, तोच त्या ठिकाणी त्या संस्थांचं नाव घेतलं की हृदय भरून येतं. म्हणून आज अत्यंत हृदय भरवणारं हे संस्थान आहे. आणि आमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी मातोश्री अर्थात सद्गुरू बाबांच्या मातोश्री आणि आमच्या सर्वांच्या आई सुद्धा, आई त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून गेल्या. आईचं दुःख त्या ठिकाणी पचवताना आज 10 दिवस पूर्ण होत आहे. शेवटी आई कशी का असेना, किती का वृद्ध असेना, पण शेवटी दुःख मोठं असतं. आणि म्हणून त्या दिवशीच बातमी 2 दिवस अगोदरच विशाल महाराजांचं ज्यावेळेस कीर्तन होतं इथे घारदोनला, त्यावेळेस ते मला वाटतं ते भेटून गेले होते. त्या दिवशीच बातमी आम्हाला मिळाली की आईची तब्येत बरी नाही, प्रकृतीने. त्याच्यानंतर 2 दिवसांनीच ही बातमी ऐकायला मिळाली. खरं म्हणजे आईंचं त्या ठिकाणी ही जाणं आपल्या सर्वांना दुःखदायकच आहे, पण शेवटी आपल्याला मान्य करावं लागेल. जगाचं नियम कोण आतापर्यंत येथे नाही उरो आले अवतार, ह्या भूमिकाला आम्हाला उतरावं लागेल. आणि म्हणून आपण सर्वजण ते दुःख पचवताना त्या ठिकाणी आपण ते दुःख पचवतोय. परमात्म्याला त्या ठिकाणी विनंती करूयात ही माय परत आम्हाला त्या ठिकाणी मिळावी, आम्हाला आशीर्वाद देण्याकरता यावी. आणि म्हणून आपली त्यावेळी सेवा भगवान दत्तात्रयाकडे समर्पित करतो, त्यांच्या चरणावी सेवा समर्पित करतो. पूजनीय सद्गुरू आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय सद्गुरू बाबांच्या चरणाविधी सेवा समर्पित करतो. पूजनीय सद्गुरू माझे प्रातस्मरणीय स्वामीजी सद्गुरू स्वामींच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीस विराम देतो. शिव होतो. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. बोला बोला सर्वजण टाळकरी मंडळी. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 गुरु किसनगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. अतिशय सुंदर अशी सेवा केली, सर्वांच्या तर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच उद्याचे नित्य कार्यक्रम होतील सर्व. उद्याचं कीर्तन 8:30 ते 10:30 हरिभक्तीपरायण श्री संतोष महाराज पवार मठाची वाडी यांचं होईल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. महाराज
महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार मेरा पुरा ईश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुका